हॅलो, आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहे जी हमखास आपण सगळीजण बाहेरून घेऊन येतो. ते बिस्किट असू दे किंवा कुकीज असू दे. होतं काय की आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये भरपूर प्रमाणात मैदा असतो, साखर असते आणि प्रिझर्वेटिव्ह तर खूपच असतात. ते कोणत्याच अँगलनी हेल्दी नसतात. तरी पण आपण घेऊन येतो मुलांसाठी, स्वतःसाठी स्नॅक्स म्हणून संध्याकाळी खायला. पण ही जर रेसिपी आपण घरात बनवली ती पण एकदम हेल्दी पद्धतीने, तर किती सोपं आहे. ही रेसिपी तुम्ही घरी सोप्या पद्धतीने बनवू पण शकतात आणि महिनाभर स्टोअर पण करू शकतात आणि त्याची खात्री पण असते की ह्याच्यामध्ये आपण सगळे हेल्दी पदार्थ टाकलेले आहेत आणि स्वच्छतेने बनवलेले आहे. तर चला तर मग सुरुवात करूया आपण रेसिपीला. सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये 1/3 म्हणजे 1/3 कप आपण तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप आपण गुळाची पावडर घेतलेली आहे. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित फेटून घ्यायच्या आहेत. आपल्याला इतकं फेटून घ्यायचं आहे की हे पूर्ण एकजीव झालं पाहिजे. एक बॅटर मस्त कन्सिस्टन्सी आली पाहिजे. यावरती तुमचे क्रिस्पी होतील कुकीज. ही प्रोसेस तुम्ही स्किप करू नका. व्यवस्थित वेळ द्या आणि व्यवस्थित मिक्स करा हे दोन्ही गोष्टी. एकदा एकसारखं हे बघा, हे झाल्यानंतर एवढी कन्सिस्टन्सी आल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया. त्याच्यामध्ये आपण एक गाळणी ठेवायची आहे वरती आणि त्याच्यावरती आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे. त्यावरती आपल्याला 2 चमचे बेसन टाकायचं आहे. यावरती आपल्याला 2 चमचे बेसन टाकायचं आहे. त्यानंतर 1 चमचा आपण इथे बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि त्याच्यावरती आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि खायचा सोडा टाकलेला आहे चिमूटभर आणि हे व्यवस्थित चाळणीने चाळून घेणार आहोत. हे सगळं पीठ व्यवस्थित पीठ चाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 चमचा आपण रवा टाकलेला आहे. जर तुमच्याकडे रवा नसेल तर इथे तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकतात. नंतर अर्धा चमचा आपण वेलची पावडर घेतलेली आहे, वेलची पूड, आणि हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित पहिलं एकसारखं मळून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे, पण सुरुवातीला दूध टाकू नका. आधी त्या तुपामध्ये जेवढं बसेल त्याप्रमाणे तुम्ही एकदा व्यवस्थित मळून घ्या आणि लागेल त्याप्रमाणे 1-1 चमचा तुम्ही यामध्ये दूध टाका. सगळं एकत्र टाकायचा प्रयत्न करू नका. चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं टाका. इथे मी 3 चमचे टाकलेले आहेत आणि एकदा मिक्स करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि जसं लागेल तसं तुम्ही दुधाचा वापर इथे करू शकतात, पण एकसाथ सांगितल्याप्रमाणे टाकायचं नाही आहे. थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि ह्याचा असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. सगळा व्यवस्थित जरा मळून घ्यायचा आहे, पण हलक्या हातानेच ही प्रोसेस करायची आहे. व्यवस्थित गोळा तयार झाल्यानंतर झाकण लावून आपल्याला फ्रीजमध्ये 10 मिनिटं ह्याला ठेवायचं आहे. फ्रीजमधून काढून झाल्यानंतर त्याला आपण एकदा गोळा करून बघायचा आहे, व्यवस्थित गोळा बनतो आहे की नाही. गोळा बनला की नाही हे कसं कळणार? तुमच्या ज्या कुकीजला चिरा पडल्या नाही पाहिजे बाजूनी. तर अशा लहान लहान पद्धतीने तुम्ही 1-1 चमचाची एक साईज घ्या आणि तुम्ही गोळा बनवा. प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण जे कुकीज बनवलेले आहेत ते ठेवायचे. थोडा गॅप ठेवायचा आहे कारण का ते फुगणार आहेत बेक केल्यानंतर. इथे आपण कढईमध्येच करणार आहोत. त्यासाठी अशी पसरट कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये रिंग ठेवायची आहे आणि झाकण लावून आपल्याला 10 मिनिटं प्री हीट करून घ्यायचे. गरम करून घ्यायची कढई 10 मिनिटं. गरम झाल्यानंतर आपल्याला ही प्लेट आतमध्ये ठेवायची कढईमध्ये आणि झाकण बंद करून 20 ते 25 मिनिटं लो फ्लेमवरती आपल्याला ही व्यवस्थित बेक करून घ्यायचं आहे. 25 ते 30 मिनिटांनंतर तुम्ही झाकण उघडलं तर बघाल ही साईजही मोठी झालेली आहे आणि कळणार कसं, त्याची खालची बेस आहे त्याचं गोल्डन कलर आलेला आहे. ह्याचा अर्थ आपली कुकीज तयार झालेली आहे. दिसायला किती छान वाटते ती पहा. ही झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे, थोडं थंड करून घ्यायची आहे आणि ही पहा दिसायला किती छान दिसते. कोण म्हणणार सुद्धा नाही की ही बाहेरून आणलेली आहेत कुकीज. चवीला तर खूप उत्तमच लागतात कारण का ती गव्हाच्या पिठाची आहेत. तोडून दाखवते पहा, आतमध्ये व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, एक गोल्डन कलर आलेला आहे. तर ह्या पद्धतीने नक्कीच एकदा करून पहा आणि काचेच्या डब्यामध्ये बंद करून घ्या हे सगळे आणि महिनाभर हे एन्जॉय करा. कुकीज खूप छान लागतात. एकदा नक्की करून पहा
आणि मला सांगा तुमचा अनुभव काय आहे तो. बनवल्यानंतर नेक्स्ट टाइम तुम्ही नक्कीच बाहेरून कुकीज आणणार नाही, घरीच तुम्ही बनवाल आणि ह्या पद्धतीने बनवलं तर तुम्हाला ऑर्डर सुद्धा मिळेल. तर नक्की करून पहा आणि मला सांगा तुमची रेसिपी कशी झाली आहे ती.